जलजीवन मिशन संदर्भातली अत्यंत धक्कादायक बातमी। राज्यातील जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे। हजारो कोटी रुपयांची थकबाकी केंद्राकडून लवकर येण्याची शक्यता आता धुसर झाली आहे। केंद्राचे पैसे येईपर्यंत राज्य सरकारनं तरतूद करावी असं पत्र केंद्राकडून सगळ्या राज्यांना देण्यात आलंय। तर केंद्राचे पैसे आल्याशिवाय राज्य सरकार खर्च करू शकत नाही असं सांगत जलजीवन मिशनच्या थकबाकीची फाईल वित्त विभागानं माघारी पाठवली। त्यामुळे केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही लवकर मदतीची आशा मावळली आहे। महाराष्ट्रातील जलजीवन मिशनच्या कामाचे जवळपास 35,000 कोटी थकीत आहेत। यामुळे कंत्राटदारांची थकबाकी कशी फेडणार असा प्रश्न उभा राहिलाय। सांगली जिल्ह्यात नुकतीच जलजीवन मिशनचं काम करणाऱ्या कंत्राटदारानं आत्महत्या केली होती आणि त्यानंतर आता हा मुद्दा ऐरणीवर आलाय। जवळपास 50 ते 60 हजार कंत्राटदारांचे 35 ते 40 हजार कोटी रुपये अडकलेले आहेत। याबाबत राज्य संघटनेने केंद्रीय मंत्री CR पाटील साहेब यांना सुद्धा गेल्या 15 दिवसाखाली निवेदन दिलं। त्यांनी सांगितलं आम्हाला की तुमच्या महाराष्ट्र राज्याचा DPR आम्हाला मिळालेला नाही, परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्याने DPR हा 5 मे 2025 रोजी केंद्र सरकारला सबमिट केलेला आहे। हे शासन अक्षरशः कंत्राटदाराला सळोकीपळ करून सोडत आहेत। माझी राज्य शासनाकडे विनंती आहे की तुम्ही जलजीवन मिशनचे काम केलेल्या कंत्राटदाराची देयके येत्या 15 दिवसात द्यावी किंवा इतर ज्या अडथळे आहेत हे तातडीने प्रशासन